महापालिकेतील नालेसफाई घोटाळा प्रकरणात चौकशी समितीने तब्बल 19 जणांवर ठपका ठेवला असून नगर अभियंता सारिका अकुलवार यांच्यासह सर्व दोषी अधिकारी, कर्मचारी आणि ठेकेदारांवर कारवाई करण्याची शिफारस केली आहे। सोलापूर शहरात पावसाळ्यापूर्वी करण्यात आलेल्या नालेसफाईच्या कामावरून महापालिका प्रशासन चांगलेच अडचणीत आले आहे। नालेसफाईच्या कामात मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार झाल्याची तक्रार आल्यानंतर महापालिका आयुक्तांनी चौकशीचे आदेश दिले होते। त्यानंतर 22 जुलै रोजी चौकशी समिती नेमण्यात आली। सुरुवातीला 3 सदस्यांची समिती होती, त्यानंतर या समितीत आणखीन 5 सदस्यांची भर पडली। समितीने प्रत्यक्ष पाहणी, कागदपत्रांची तपासणी आणि संबंधितांचे जबाब घेतल्यानंतर आपला अहवाल 18 ऑगस्ट रोजी महापालिका आयुक्तांकडे सादर केला आहे। या अहवालात तब्बल 19 अधिकारी, कर्मचारी आणि ठेकेदारांवर ठपका ठेवण्यात आल्याचे समोर आले आहे। विशेष म्हणजे प्रभारी नगर अभियंता सारिका अकुलवार यांच्यावरही गंभीर आक्षेप नोंदवण्यात आले आहेत। त्यांच्यावर सातत्याने जबाब बदलल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे। वारंवार बिले योग्य होती असा दावा करून स्वतःचा प्रस्ताव अमान्य केला असल्याचंही समितीने नमूद केलं आहे। या सगळ्या प्रकारामुळे महापालिकेचे आर्थिक नुकसान नेमके किती झाले याचा स्पष्ट आकडा अहवालात देण्यात आलेला नाही। मात्र या प्रकरणात मोठे आर्थिक नुकसान झाल्याचं समितीने स्पष्ट केले आहे। दरम्यान या प्रकरणात नेमके कोण अडकले हे पाहिलं तर कंत्राटी विभागाचे अधिकारी, कनिष्ठ अभियंता, सहाय्यक अभियंता, ठेकेदार आणि संबंधित कर्मचाऱ्यांचा यात समावेश आहे। समितीने नालेसफाईच्या कामात कॉपी पेस्ट करून दोष प्रमाणित केल्याचा गंभीर आक्षेपही घेण्यात आला आहे। तसेच नोंदींमध्ये खाडाखोडी केल्याचंही अहवालात नमूद करण्यात आलं आहे। याशिवाय नियंत्रण अधिकारी संदीप कारंजे यांच्या देखरेखीखाली चुकीची बिले दुरुस्त करून घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। समितीने सर्व 19 दोषींवर महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील अधिनियम 1979, सुधारित अधिनियम 2005 आणि महापालिका अधिनियम 1949 मधील कलम 56 नुसार कारवाई प्रस्तावित करण्याची शिफारस केली आहे। आता चौकशी समितीचा अहवाल महापालिका आयुक्तांच्या टेबलवर आहे। त्यामुळे या प्रकरणात संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांवर नेमकी कोणत्या प्रकारची कारवाई होते याकडे सोलापूरकरांचं लक्ष लागलं आहे। नालेसफाईसाठी नागरिकांच्या पैशातून खर्च होतो, मग त्या कामात गैरप्रकार झाला असेल तर दोषींवर खरेच कठोर कारवाई होणार का, की पुन्हा एकदा चौकशी आणि कारवाईच्या नावाखाली हे प्रकरण थंड बस्त्यात जाणार, हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे।